दुःख अडवायला उंबरासा रेखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रेखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रेखा. दुःख अडवायला उंबरासा रेखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रेखा. आत्महत्याच करणार नाही कोणी, आत्महत्याच करणार नाही कोणी. मित्र असला जवळ जर मनासा रेखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासा रेखा. नमस्कार. ही माननीय राऊत यांची अतिशय प्रसिद्ध अशी कविता, जी मैत्री काय असते, मैत्री कशावर अवलंबून असते आणि मैत्रीचे फायदे काय हे सांगणारी ही कविता आहे. आजच्या जीवनामध्ये आपण अनेक वेळा ऐकतो की आत्महत्या झाली. आत्महत्या होण्याच्या मागे कारण काय असतं, तर त्याला समजून घेणारं कुणीच नसतं. त्याचं मन फार खचलेलं असतं. अशा अवस्थेत तो आत्महत्येचा विचार करतो. मला सांगायचं आहे की कोरोनाचा काळ जेव्हा होता, त्या काळामध्ये जेव्हा आप्तेष्टांनी पाठ फिरवली होती, अशा वेळी जिवलग मित्र हे आपल्या आईवडिलांची काळजी घेण्यासाठी सरसावले होते. मित्र म्हणजे जेव्हा एका मित्राचं पूर्ण काही जळालं होतं, आगीमध्ये खाक झालं होतं, अशा वेळी एक मित्र सांगतो, मेरा तो सब कुछ बर्बाद हुआ, कुछ भी बचा नहीं. अशा वेळी त्याचा जिवलग मित्र म्हणतो, तुम जिंदा हो तो जला ही क्या है मेरे दोस्त, ये जिंदगी है फिर से उसकी नई शुरुआत करेंगे. मित्र हे असे असतात. आता मित्रांचे हे अनेक प्रकार असतात. काही मित्र कपट असतात, काही दुष्ट असतात, पण जे चांगले मित्र असतात, जे जीवाला जीव देणारे असतात, अशा मित्रांमुळे आयुष्य हे सुखकर असं होत असतं. कधी कधी टू बी ऑर नॉट टू बी, म्हणजे जगावं की मरावं, असा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी कधी बॅड पॅच येतो. अशा वेळी आपल्याला समजून घेणारे, सांभाळून घेणारे हे मित्रच असतात. पण मित्रांनो, कधीही मित्रांशी गद्दारी किंवा विश्वासघात करू नका. कारण तुम्ही जर आपल्या मित्राचा काही कारणासाठी विश्वासघात केलात, तर ज्याचा विश्वासघात झाला आहे तो थोड्या वेळाने स्वतःला सावरतो. पण ज्याने विश्वासघात केला आहे त्याला तेव्हा समजत नाही की मी काय गमावलं. खरं वास्तविक पाहताना ज्याने विश्वासघात केला त्याने एक असा मित्र गमावलेला असतो जो आयुष्यभर तुम्हाला जपणार असतो. तुमच्या सुखदुःखांसाठी तो कधीही तयार असतो, पण ते तुम्ही गमावलेले असतात. म्हणून कधीही जे तुमचे खरे मित्र आहेत, जे तुम्हाला समजून घेतात, अशा मित्रांना कधीच गमावू नका. धन्यवाद.